7वीत असताना वडिलांचं निधन झालं। गारमेंटमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत वेनेला बोडा या विद्यार्थिनीनं कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात 12वी परीक्षेत 3रा क्रमांक मिळवला। माणसामध्ये जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतीही अडचण यशाच्या वाटेला रोखू शकत नाही। याचं उत्तम उदाहरण ठरली आहे कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी वेनेला अंबादास बोडा। प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत तिनं 12वी वाणिज्य शाखेच्या परीक्षेत 71.17% गुण मिळवून महाविद्यालयात 3रा क्रमांक पटकावला। वेनेला ही इयत्ता 7वीमध्ये असतानाच वडिलांचं निधन झालं। वडिलांचं छत्र हरपल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आईवर आणि तिच्यावर आली। आई एका गारमेंट कारखान्यात शिलाईचं काम करत असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे। परिस्थितीची जाण असलेल्या वेनेलानं देखील आपल्या आईला हातभार लावण्यासाठी एका गारमेंट कंपनीत अकाउंटंट म्हणून नोकरी स्वीकारली। तिचा दिवस सकाळी 7:30 वाजता कॉलेजला जाण्यापासून सुरू होतो। दुपारी 12 वाजता कॉलेज सुटल्यानंतर ती थेट कामावर हजर होते। 12:30 ते सायंकाळी 7 पर्यंत ती गारमेंट कंपनीत काम करते। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून तिनं आपल्या मेहनतीचं फळ मिळवलं। वेनेलाचं हे यश केवळ गुणांच्या आकड्यांपुरतं मर्यादित नसून ते तिच्या ध्येयनिष्ठा, मेहनत आणि जिद्दीचं प्रतीक आहे। तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे आणि उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांनी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। विशेष म्हणजे वेनेलाची मोठी बहीण देखील नोकरी करतच पदवीचं शिक्षण घेत आहे। दोघी बहिणी घरच्या गरिबीला न जुमानता शिक्षणाच्या मार्गावर प्रामाणिकपणे चालत आहेत। वेनेलानं आपल्या कष्टातून दाखवून दिलं आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय निश्चित असेल आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं। तिचं यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून समाजासाठीही एक उज्ज्वल उदाहरण आहे। दरम्यान भविष्यात आपल्याला CA व्हायचं आहे अशा भावना वेनेला बोडा हिनं व्यक्त केल्या। मी कुचन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे। माझा आज 12वीचा रिझल्ट लागला आहे। मी 79.17% गुण मिळवले आहे। आमचे कॉलेजचे विशेष म्हणजे इथली शिस्त खूप छान आहे। आमचे निंबाळकर सर इथे खूप शिस्तीत मुलांना खूप शिस्त लावतात व तसेच इथे शिक्षण घेतलं तर कोणत्याही ट्यूशन लावण्याची गरज नाही। तसले आमचे शिक्षक आहेत, जेवढ्यांदा कळत नाही तेवढ्यांदा पुन्हा शिकवतात व प्रत्येक विद्यार्थीला समजलं का नाही याचीही खात्री घेतात। माझे वडिलांचे निधन मी इयत्ता 7वीत शिकत असताना झाले आहे। तेव्हापासून आईवर खूप लोड पडला, त्यामुळे आम्ही काम करण्याचं ठरवलं। माझी ताई आणि मी दोघीही काम करत शिकलो। मी हॉनेस्ट युनिफॉर्म्स या कंपनीमध्ये अकाउंटिंगचं काम करत आहे व तिथला वेळ मी कॉलेजवरून घरी गेल्यानंतर तिकडे जात होते। दुपारी 12 ते 7 तिकडचं काम करत होते मी। तर कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांनी वेनेला बोडा हिचं कौतुक केलं। वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी बोडा वेनेला अंबादास या मुलीने 12वी परीक्षेमध्ये 79.17% मार्क घेऊन आमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 3रा क्रमांक मिळवला। या मुलीचे विशेष म्हणजे ही मुलगी 7वीत असतानाच तिचे वडील वारले। आई आणि 3 मुली, त्यामुळे आईवर कामात या सर्व घर चालण्याची जबाबदारी पडते। त्यामुळे या 2 बहिणीने काम करत करत शिकण्याचा निर्णय घेतला। तिची मोठी बहीणसुद्धा ज्या टेक्स्टाईल कंपनीमध्ये कामाला जाते त्याच कंपनीमध्ये ही वेनेलासुद्धा 12 ते 7 अशी काम करून शिकून तिने 79.17% गुण घेतलेले आहेत। त्याबद्दल आमच्या कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामार्फत तिचे हार्दिक अभिनंदन।